रामाला एक आदर्श राजाचं चरित्र हे किलमिशा विरहित असावं, ब्लेमिशलेस असावं असं वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी जेव्हा प्रवाद निर्माण झाला सीतेच्या बाबतीमध्ये तेव्हा तिला टाकलं, मन घट्ट करून टाकलं. कृष्णाला जेव्हा असं वाटलं की आता ह्या प्रेमातली देवाणघेवाण संपली आणि आता आपल्याला राधा झेपायची नाही, आणि त्याच्या आतला जो इतर जी कामं आपल्याला करायची आहेत त्याबद्दलचा जो रेटा होता त्यांनी राधेला त्याला सोडायला लावलं आणि निर्ममपणे सोडायला लावलं. परंतु तरीही ती राधा त्याला आयुष्यभर पछाडत राहिली. बुद्धांनी ज्ञानासाठी यशोधरेला सोडलं आणि तेही मूल झाल्यानंतर सोडलं. एका रात्री तो, ही सगळी माझ्या मार्गातली अडसर आहे आणि हे माझं आयुष्य असणार नाही, मला वेगळं काहीतरी शोधायचं आहे जे शाश्वत असणार आहे, म्हणून तो घराबाहेर पडला. त्यावेळेला त्या बायकांचं काय झालं ते आपण सगळे जाणू शकतो, त्याच्याबद्दलची कल्पना करू शकतो. परंतु इथे जे टाकलेपण आहे ते दुसऱ्या कोणाचा तरी हात धरल्यामुळे आलेलं टाकलेपण आहे. आणि त्याच्यामुळे याच टाकलेपणाला एका अपमानाची आणि अवहेलनेची अशी एक छाया आहे. यामुळे हे थोडंसं वेगळं होतं. मला नेहमीच असं वाटतं की ढोबळमानाने आपण कोटी करू शकतो, कॅटेगरीज करू शकतो दुःखाच्या, की परित्यक्ता याच्यामध्ये. पण प्रत्येक परित्यक्ता ही निराळ्या तऱ्हेने दुःखी आहे. छोट्या छोट्या अंतरांनी तिचं आयुष्य निरनिराळं आहे. आणि यामुळे होणारी जी गोंधळाची परिस्थिती आहे ती बघण्यामध्ये लेखक म्हणून मला स्वारस्य आहे. आणि ते मी बघत होते त्यावेळेला माझ्या असं मनात आलं की ह्या बाई आणि त्या, म्हणजे त्या दुसऱ्या बाई, ह्या एकाच सामाजिक परिस्थितीच्या एक प्रकारे प्रॉडक्ट्स आहेत. हरिश्चंद्र म्हणाला त्याप्रमाणे राघवेंद्रांची आई अत्यंत पारंपरिक होती. पती हा देव, पण त्याच्यामध्ये अत्यंत ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठपणे विचार करायचा झाला तर माझा एक मित्र मला म्हणाला होता की माझ्या बायकोत दोष काढण्यासारखं काहीच नाही. उद्या मला तिला सोडून जायचं झालं तर मी काय म्हणू, कशासाठी मी तिला सोडतोय, कारण ती सगळं करते, पण ती तिच्या नवऱ्यासाठी हे सगळं करते, ती माझ्यासाठी हे करत नाही. हा जो मुद्दा आहे की एक व्यक्ती म्हणून तू हे माझ्यासाठी करते आहेस, भीमसेनासाठी करते आहेस, भीमसेन म्हणजे काय ह्याचे पोटेन्शियलची तुला जाणीव होऊन करते आहेस, की तू एक पत्नी म्हणून एका पतीसाठी हे करते आहेस. भीमसेनांना जी बुद्धिमत्ता परमेश्वरांनी दिली त्यामुळे त्यांना निश्चितच हा फरक कदाचित डाचला असेल. ही संहिता आपल्यापुढे वेगवेगळे अन्वय ओपन करते आहे आणि म्हणून हे अन्वय लावण्याचं धाडस मी केलं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अशा काळात या दोन बायका आहेत की जेव्हा लग्न या संस्थेला पर्याय नाही. तुम्हाला सामाजिक जर एक प्रतिष्ठा हवी असेल आणि सामाजिक जर एक स्थान हवं असेल तर लग्न या संस्थेला पर्याय नव्हता त्या काळामध्ये. आज एक सिंगल वुमन उभी राहू शकते आणि प्रतिष्ठेने जगू शकते किंवा निदान तसा प्रयत्न करू शकते. त्या काळामध्ये हे शक्य नव्हतं. त्या काळामध्ये बाईनी पूरकच असायचं होतं. बाईनी नवऱ्याला मोठं करायचं होतं आणि त्यांनी तो जे कर्तृत्व दाखवेल आणि तो जे काही गाठेल त्यातले थोडेसे शिंतोडे तिने स्वतःच्या अंगावर जर पडलेच चुकून किंवा त्याने टाकले तर धन्य मानायचं होतं. आणि त्याच्या यशातच स्वतःचं सगळं आयुष्याचं फलित आहे हे मानून चालायचं होतं, कारण तिला दुसरा पर्याय नव्हता. दोघींच्याही बाबतीमध्ये लग्न या संस्थेला पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट मला म्हणायची की हे पुस्तक 1 वर्ष नाही. भीमसेनांना नेमकं काय त्या बाईंच्यात आकर्षक वाटलं, त्या जेव्हा भेटल्या तेव्हा त्यांची मनस्थिती काय होती, ते खरोखरच बाय चॉईस त्यांच्या बरोबर गेले का. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्त्री म्हणून
मला हा प्रश्न पडतो की काही अनुभवांमधनं मी सुद्धा गेलेली आहे आणि माझ्या अनेक समकालीन स्त्रियांना जाताना बघते आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणा किंवा रिलेशनशिप म्हणा, ही माझ्या कुतूहलाचा भाग आहे. म्हणून की नेमकं त्या दुसऱ्या पत्नीला ती पत्नी होण्या अगोदर भीमसेनानी नेमकं काय सांगितलं ते वर्षन उपलब्ध नाही. तुमच्या आईला त्यांनी काय वचनं दिली असतील, ती देवा ब्राह्मणांसकट समोर जी लग्न झालं त्यावेळेला दिली असतील, ती ज्ञात आहेत. परंतु त्या स्त्रीला त्यांनी काय सांगितलं हे मात्र उपलब्ध नाही आणि ते उपलब्ध होऊ शकणार नाही. कारण मगाशी मी म्हटलं तसं आत काय चाललेलं असतं ते, दोन व्यक्तींच्यात एकमेकांच्यात काय चाललेलं असतं ते, आणि गर्दी जमल्यावरती जे आपण व्यक्त होतो ते, या संहितांमध्ये कायमच फरक उरलेला आहे आणि तो समाज गोष्टीमुळे उरलेला आहे. आणि या फरकांमुळेच सगळा गोंधळ आहे. याला मी सर्रास ढोंग असं म्हणणार नाही, परंतु हा जो दबाव आहे समाजात असण्याचा, त्याचा हा परिपाक आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पूर्ण खरं आणि सतत असं व्यक्त होऊ शकत नाही. एक पुरुष म्हणून जो पुरुष दुसऱ्या बाईच्या आपण नादाला लागतो म्हणूया, किंवा तिच्या जाळ्यात सापडला जातो म्हणूया, किंवा तिला जाळ्यात पकडतो म्हणूया, आपल्याला माहिती नाही काय झालंय ते, तो त्या व्यक्तीला काय सांगतो आणि त्यामुळे ती व्यक्ती या गोष्टीला मान्यता देते हे आपल्याला ज्ञात नाही. आणि ह्याकडे आपण स्त्री पुरुष या दृष्टीने बघायला हवं. स्त्रीचं त्या काळातलं स्थान काय होतं, म्हणजे गौरी देशपांडेंनी म्हटलंय त्याप्रमाणे तो तिचा लग्न हा पोटापाण्याचाही व्यवसाय होता. तिला ती नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहू शकली नव्हती किंवा शकत नव्हती. ह्यांच्या आईचा मला पृष्ठावरचा फोटो पाहिला. खरोखरच ती बाई आजच्या काळात जन्माला आली असती तर एखादी CEO असती, असं तिच्या चेहऱ्यावर काहीतरी तेज आहे. पण ती त्या काळात तशी नव्हती. ती जर CEO असती तर तिने स्वतःचा अभिमान, स्वतःचा सन्मान, स्वतःचा मान हा वेगळ्या पद्धतीने राखला असता, ती राखू शकली असती. ती भीमसेनांना म्हणाली असती की नाही, हे मला चालणार नाही, आपण वेगळे होऊया. ही तिची परिस्थिती नसताना त्यामुळे तिची जी फरफट झालेली आहे तिच्याकडे तसं म्हणून बघितलं गेलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न जेव्हा आपण करतो तेव्हाचं आपलं वय, तेव्हा आपण कुठल्या स्टेशन्सनं असतो हे फार महत्त्वाचं आहे. भीमसेन हे पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न भीमसेन जोशी नव्हते जेव्हा ते नंदीला भेटले. नंदीला जेव्हा ते भेटले तेव्हा तो तिचा एक आतेभाऊ होता की जो लहानपणापासून तिला माहिती होता आणि त्यांना ती लहानपणापासून माहिती होती. असं एक सुंदर बरोबरीचं नातं त्यांच्यामध्ये होतं. हे बरोबरीचं नातं म्हणजे मी बघताना विचार करताना त्यांच्या संसारात काय झालं असेल तर ते बरोबरीच्या नात्याने संसार करत होते. आणि भीमसेनानी जी समृद्धी त्यांना पुढे मिळाली, मटिरियल किंवा सामाजिक प्रतिष्ठा पुढे त्यांना जी मिळाली, ती तिच्याशी लग्न करताना आणि तिच्याशी लग्न केल्यानंतरच्या काही काळात त्यांना नव्हती. ते एक गाणारा तंबोरेवाला होते आणि ज्याच्याकडे प्रतिष्ठेने त्या काळच्या समाजामध्ये पाहिलं जात नव्हतं. हा एक विनोद त्यांच्याबद्दलचा पुस्तकातही आलेला आहे त्या मराठींच्या प्रसंगामध्ये. परंतु हा एक विनोद म्हणून पण सांगितला जायचा की मी भीमसेन जोशी असं म्हटल्यावर, हो का, मग तुम्ही काय करता? तर ते म्हणाले की मी गातो. नाही, पण तुम्ही म्हणजे पोटापाण्यासाठी काय करता? हा एक विनोद प्रचलित होता जो मी माझ्या लहानपणापासून पण ऐकलेला आहे. तर त्यांच्या तरुण वयामध्ये जेव्हा त्यांनी ह्या प्रेरणेने घरसुद्धा सोडलं होतं, त्यांनी गुरुच्या घरी कसले कष्ट केले त्याला तोड नाही आहे, परंतु तो त्यांचा जो आतला रेटा होता, तो रेटा एक कलावंताचा, मनुष्याचा, तो रेटा, ती ओढ आणि माझं जे काय पोटेन्शियल आहे ते, त्याबद्दलचा आदर आणि ॲडमिरेशन ही त्यांनी नंदीकडून अपेक्षिली असणार. आणि नंदिनी त्यांना जरी ती दिली असली, सुनंदाताईंनी त्यांना जरी ती दिली असली, तरीसुद्धा ती पतीलाही दिली पाहिजे म्हणून दिलेली असणार. ती ह्या कलावंतासाठी म्हणून असणार की नाही याबद्दल एक संदिग्धता आहे. त्यांना त्याची कल्पना होती का आणि त्यांना या यशाची कल्पना होती का, हे पुढे येणारं जे यश आहे त्यांच्या बाबतीत जे झालं तो घात आहे असं मी मान्य करते. भीमसेनानी जे केलं, कारण त्यांना
समोरासमोर उभं राहून कसं सांगता आलं असतं की बाई मी घर सोडून चाललो. मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मी लेखनाच्या प्रक्रियेमध्ये हे करावं लागतं म्हणून, की नेहमीच दुसऱ्याच्या शूजमध्ये जावं लागतं, नेहमीच दुसऱ्याच्या म्हणजे परकाया प्रवेश ज्याला म्हणतो त्याच्यात करावं लागतं. हा प्रवेश जर समजा, आणि तो पुरुषांनीच पुरुषाच्या मध्ये केला पाहिजे असं नाही, स्त्रीलाही तो करता येतो. तर तो जर केला तर भीमसेनांना ज्या ताणांमधनं जावं लागलं त्याची आपल्याला थोडीशी कल्पना येईल. मला भीमसेनांना सिंपथी या संदर्भामध्ये हे बोलायचं नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की या पटावरच्या सगळ्याच पात्रांना एक प्रकारे अपरिहार्यपणे, अटळपणे काही गोष्टी बदलता येत नव्हत्या, आणि त्याच्यामुळे जी एक ट्रॅजेडी निर्माण झाली ती ही आहे. तर त्यांच्या या टाकलेपणामध्ये घात पण आहे की अचानकपणे एक दिवस आपला नवरा इथे नाही, दुजाभावही आहे. ठीक आहे, तू दुसरं लग्न केलंस त्याच्यानंतर मलाही सन्मान मिळतोय आणि त्या बाईलाही सन्मान मिळतोय, तिला जे मिळतंय तेच मलाही मिळतंय, तिच्या मुलांना जे मिळतंय तेच माझ्या मुलांना मिळतंय, असंही झालेलं नाही. पण त्याचं कारण असं आहे की तो जो प्रवास आहे तो एकदिशच आहे. तो जो प्रवास आहे तो एकदिशच आहे, तिथून मागे येणं नाही आहे. म्हणजे भीमसेन यांना भेटायला जरी आले तरी भीमसेनांना पुरुष म्हणून त्या काळामध्ये जी स्त्रीची एक सचिव म्हणून गरज आहे ती तिथे पूर्ण होत असताना आता त्यांना हे दुखावलेल्या बाईकडे परत येणं हे खरोखरच कठीण होतं. आणि ते कठीण कसं असतं, कसं असेल, हे पुरुषाला जसं कळतंय तसंच बाईलाही कळलं पाहिजे. जेव्हा अर्धसत्य हा सिनेमा आला त्यावेळेला त्याचा जो शेवट झाला तो तेंडुलकरांना मान्य नव्हता. कारण ते म्हणाले की रामा शेट्टी काय किंवा वेलणकर काय, हे दोघंही जण एका व्यवस्थेचे प्रॉडक्ट आहेत. रामा शेट्टीच्या जागी वेलणकर असू शकतो आणि वेलणकरच्या जागी रामा शेट्टी असू शकतो. त्यामुळे एक जण जिंकतो हे खरं नाही आहे. आणि ह्या संहितेने जे सजेस्ट केलेलं आहे त्याच्यातून सुद्धा त्या दोन्ही बायका ह्या दुःखी आहेत. असं नाही आहे की त्या ज्या आहेत त्या विनर आहेत किंवा त्या ज्या आहेत त्याही भीमसेनांना धरून ठेवू शकलेल्या आहेत. नाही, भीमसेनांच्या आयुष्यात त्यानंतर काय झालं, अरेंजमेंट तीच राहिली. माझं लग्न संस्थेबद्दल हेच मत आहे. आपण ज्याला लग्न, यशस्वी लग्न म्हणतो आणि टिकलेली लग्न म्हणतो, त्याच्यामध्ये काय होत असतं तर एक अरेंजमेंट, एक मखर तेच राहत असतं. आतल्या मूर्तीचं काय होत असतं, त्याची सोंड झडत असते, त्याचा उंदीर पोखरला जात असतो, त्याचा मोदक पडून गेलेला असतो, हे आपण बघत नाही. आपण मखर नीट आहे ना, मग हे यशस्वीच आहे, इथे आत गणपती आहे, नमस्कार करा. ही परिस्थिती लग्नाच्या बाबतीमध्ये अत्यंत लागू आहे की कित्येक जी टिकलेली लग्न आहेत ती यशस्वी आहेत असं आपण म्हणतो, ती यशस्वी नसतात, ती मोडलेली असतात. आणि हा सिनारिओ हा आजच्या काळामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये बघतो आहोत. आणि वेगवेगळ्या तऱ्हांनी तो बघतो आहोत. म्हणजे आता आपल्याकडे कित्येक सेलिब्रिटीजची अगदी कालपर्यंत हातात हात घालून ते सगळ्या सणासमारंभांमध्ये जात होते आणि मिरवत होते, ती माणसं दुसऱ्या दिवशी विभक्त झालेली आपल्याला अचानक पेपरामधनं समजतात. त्यावेळेला काय झालेलं असतं, एक पर्याय उभा राहिलेला असतो. कित्येकदा द अदर वुमन डझंट गेट द डिग्निटी ऑफ मॅरेज. आता इथे त्यांनी ते करूनच घेतलेलं आहे. तसंच इथेही काही काळ आपल्याला काही गृहिणी अशा दिसतील की ज्यांनी ते लग्नच करून घेतलेलं आहे. मी काय तुझी ठेवलेली बाई नाही आहे, मी सुद्धा एक स्वायत्त, एक केपेबल अशी बाई आहे, मला सुद्धा तीच प्रतिष्ठा पाहिजे, तू लग्न कर माझ्याशी. आणि त्याच्यामुळे आजच्या जमान्यामध्ये डिवोर्स घेतल्याशिवाय दुसरं लग्न करता येणार नाही, त्याच्यामुळे तो डिवोर्स होतो. पुरुषाला जर विचाराल तुम्ही आत आत आत, त्याला नसतो रस ते सगळं मोडून हे करण्यामध्ये. तरीही तो कुठे ना कुठेतरी त्याला कुठला ना कुठला तरी ट्रपीज हातामध्ये हवा असतो, तो लोंबकळत राहू शकत नाही. आजच्या सिनारिओमध्ये तुम्ही बघाल तर बाई एकटी राहू शकते आर्थिकदृष्ट्या जर स्वावलंबी असेल तर, पण पुरुष राहू शकत नाही, हे आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यामुळे पुरुषाला कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने भावनिक वगैरे किंवा प्रेरणादायी स्फूर्ती देवता वगैरे म्हणून नव्हे, पण आता मी इथे गेलो, आता मी त्या पेटत्या चक्रातनं पलीकडे गेलो, आता मी मागे येऊ शकत नाही, माझा पदर पेटेल. या भागामध्ये जे काही सुनंदाताईंचं झालेलं आहे ते आजच्या सिनारिओमध्ये होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. आणि म्हणून
बाईनी स्वतःच्या पायावरच उभं राहिलं पाहिजे, कारण भावनिक जे आपलं विश्व आहे, भावविश्व जे आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची इन्शुरन्स पॉलिसी नाही. कोणीही कोणालाही हे प्रॉमिस देऊ शकत नाही की तुझं भावविश्व इंटॅक्ट राहील. बाकीच्या सगळ्या गोष्टींची मात्र आजच्या युगामध्ये काळजी घेता येते, आणि ती घेण्यासाठी मुलगी ही प्रथमपासूनच मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे अशीच तिची वाढ झाली पाहिजे. मी कोणाला तरी पूरक आहे, कारण इथे काय झालेलं आहे, ऑल माय एग्ज इन वन बास्केट असं झालेलं आहे. माझं जे सगळं आहे, माझी जी सगळी सचोटी आहे, माझी जी सगळी श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ही सगळीच्या सगळी भीमसेनांच्या पायी वाहून ते ती तुडवून दुसरीकडे गेले. आता त्याचं मी काय करू, हे तर फुटलं सगळं. जे जे माझं म्हणून इथे वाहिलेलं होतं ते सगळं गेलं. आता मी काय करू. तर अशा परिस्थितीमध्ये निदान ज्या बाईला एक आर्थिक स्थैर्य आहे आणि स्वतःच्या बळावर आहे, ती आपल्या सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी निराळं काहीतरी करू शकेल. मला एक वेगळ्या प्रकारे अत्यंत वस्तुनिष्ठपणे, अलिप्तपणे जे मी नेहमी करते अशी मांडणी करता आली असती, परंतु झालंय असं की इथे स्टेजवर एक ध्रुवबाळ बसलेला आहे, त्याच्यामुळे मला ध्रुवबाळही होता येतं. त्याच्यामुळे मला इतके वेळेला खरोखरच घरीसुद्धा वाचताना अवंढे गिळावे लागले. मला बाप मिळाला आणि नीट मिळाला. माझ्यावर माया करणारा तो थोर नव्हता, तो पंडित भीमसेन जोशी नव्हता, तो अत्यंत सामान्य माणूस होता, परंतु तो बाप या भूमिकेतनं उत्कृष्टपणे आणि विपुलपणे मला मिळाला. त्यामुळे हे माझं दुःख नाही आहे, आणि इतकं असून माझ्या डोळ्यात ते सतत पाणी येत होतं. ह्याचं कारण जे माझं आहे, हा माझा बाप. ध्रुवबाळाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो ज्या खात्रीने आणि आत्मविश्वासाने त्या बापाच्या मांडीवर बसायला गेला, तेव्हा काही त्याला ते राज्य हवं होतं त्याच्याकडनं म्हणून गेला नव्हता. त्याला तो बाप हवा होता म्हणून गेला होता. आणि त्यातनंही मला सगळ्यात लागलेली गोष्ट अशी असते की त्या राणीने त्याला ओढून काढलं आणि ढकलून दिलं दुसऱ्या बायकोनी, त्या राजाच्या. इथपर्यंतही ठीक आहे. ध्रुवबाळ उठला, पण तो वनात अशासाठी गेला की त्या राजाने उठून त्याला परत मांडीवर घेतलं नाही. हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, की ती बाई कोण आहे, ती दुसरीच आहे कोणीतरी. तिला माझ्याविषयी माया वाटावी आणि तिने माझ्या सन्मानासाठी काही करावं, की तिने मला माझ्या न्यायाचं काही द्यावं, अपेक्षाच नाही आहे. पण तू माझा बाप आहेस आणि आता मला दुसरा बाप कुठून मिळणार आहे. म्हणजे नैसर्गिक रित्या बायोलॉजिकली तूच माझा बाप आहेस. मी दुसरीकडे कोणाकडे तरी बघून असं म्हणू शकत नाही, बरं जाऊ दे, तू जाऊ दे, हा माझा बाप, असं नाही होऊ शकत ना. आय हॅव टू ॲक्सेप्ट द फॅक्ट की तूच माझा बाप राहणार आहेस. तू मला उचलायला हवं होतंस आणि तू मला मांडीवर घ्यायला हवं होतंस, तरच माझं सांत्वन होऊ शकतं. ते त्या राजाने केलं नाही. आणि आजवरच्या इतिहासामध्ये आपल्याला पुरुष अशा तऱ्हेने दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीमध्ये असाच विकल झालेला दिसतो, बहुतांशी. ओढा घेत आहे की मला अत्यंत ऑब्जेक्टिव्हली असं बोलताच येणार नाही, कारण मी त्यांचा फोटोही बघितला आहे अगदी लहानपणचा, आणि तो फोटो बघितल्यानंतर त्या मुलाला माहितीच नाही आहे आपल्या बाबतीत काय झालं आहे. आणि म्हणून ही संहिता वाचून मला परत परत हे सांगावं असं वाटतं की ज्या अलिप्तपणाने आणि साक्षीत्वानी हा जखमी मनुष्य त्याच्याकडे बघू शकलेला आहे, खरोखर ते लहान मूल इतकं अश्राप दिसतंय त्या फोटोमध्ये की त्या मुलांनी काय काय सहन केलं असेल. आणि हा नुसता मटेरियल गोष्टी आम्हाला मिळाल्या नाही त्याचाच भाग नाही आहे, नुसता रॉयल्टीचा हा भाग नाही आहे, हा त्यातल्या न्यायाचा भाग आहे. मी जास्त बोलणार नाही आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं आपल्याकडे 2 लग्नांची अनेक उदाहरणं आहेत. फडक्यांचं उदाहरण आहे, अत्र्यांचं वनमाला बाईंबरोबरचं रिलेशनशिप आहे, आणि आंबेडकरांच्याही बाबतीमध्ये रमाबाई ज्या होत्या, एका विशिष्ट तऱ्हेने आपण जर सेंटिमेंटल नसू तर आपण म्हणू की हे तोलामोलाचं वाटत नाही, आंबेडकर कुठे आणि रमाबाई कुठे. किंवा नेहरूंच्या बाबतीतही हे म्हटलं जातं की कमलाबाई हे त्यांच्या घरामध्ये तशा सामावून घेतल्या गेल्या नाहीत, कारण त्या नेहरूंपेक्षा कमी मानल्या गेल्या म्हणून. परंतु कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या वयामध्ये आपण त्या जोड्या एकमेकांशी लग्न करतात हे बघितलं पाहिजे.
त्यावेळेला त्या बायका काय असतात आणि ते पुरुष काय असतात, ते पुरुष वाढत जातात, त्यांचा विकास शक्य असतो, त्यांना आपल्यातली पोटेन्शियल जी आहेत त्यांना न्याय देता येतो, बाईला देता नाही आला. त्याच्यामुळे विकासाची गतीही खुंटलेली आहे आणि विकासाला दिशाच नाही आहे. विकासाला इतकीच दिशा आहे की मी जास्तीत जास्त तुला प्रोत्साहन द्यायचं आहे, जास्तीत जास्त तुला मदत करायची आहे, तुझे बूट काढून द्यायचे, तुझी बॅग भरायची आहे, तुला खाऊ पिऊ घालायचं आहे, तुझी मुलं वाढवायची आहेत, तुझी मुलं जन्माला घालायची आहेत. हाच रोल बाईचा राहिलेला आहे आणि तो तिथे तिचा विकास कुंठित झाल्यामुळे ही डिस्पॅरिटी वाढत गेलेली आहे. आणि वाढत जाणारा जो माणूस असतो, म्हणजे मी माझ्या एका तुकड्यामध्ये म्हटलं होतं तसं की शिडी रोवून ती बाई उभी आहे, तू जा वर. तो वर जातो, त्याच्यानंतर त्याला त्या शिडीचं काय उरलंय आणि उरेल का. मला असं नेहमीच म्हणायचं आहे की आपण दोन्ही भूमिकांमध्ये जाऊन बघूया. आपण जर वर जाणारे असू, स्त्री जर वर जाणारी असेल तर तिला सुद्धा त्या शिडीचं काही उरणार नाही, एक कृतज्ञता भाव उरेल तेवढाच. परंतु हे जे टोटल एक्सपोजर जे मिळतं ते मिळाल्यानंतर त्याच्या आयुष्यात ज्या वेगवेगळ्या व्यक्ती येतील, त्यांच्याशी जे आदानप्रदान होईल, त्यांनी तो अधिकाधिक जो फुलत जाईल, त्यावेळेला पत्नी, कुंठित झालेली पत्नी ही फक्त त्याच्या मुलांची माता उरते आणि ती इर्रेलेव्हंट होत जाते त्याच्या आयुष्यामध्ये. हे एक विदारक पण सत्य आहे. त्या सत्याच्या बाबतीमध्ये आजच्या काळामध्ये काय करता येईल हे याचा विचार बायकांनी करायचा आहे. आजच्या काळामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल सिनारिओ हा सार्वत्रिक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत. पुरुषाच्या सेक्स प्रेरणांबद्दल सुद्धा मी मागे म्हटलं होतं त्याप्रमाणे निसर्गानेच त्याला पेरणीची प्रेरणा दिलेली आहे. निसर्गाचं जर तुम्ही बघायला गेला तर तो खरोखरच सगळीकडे वाटत फिरायचं आणि जेवढी माझी वंशवृद्धी होईल, जितका माझा जीन पूल वाढेल, तितकं त्याला ते निसर्गाने दिलेलं आहे. बाईला निसर्गाने काय दिलेलं आहे? वाढवणं दिलेलं आहे. जे रुजतंय ते वाढवणं दिलेलं आहे. पण तिच्या गर्भाशयामध्ये कुठलंही बीज रुजू शकतं. ही शक्ती आहे तिची, जी शक्ती पुरुषाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तिला जेरबंद केलं. जे गर्भाशय तिची शक्ती होती त्या गर्भाशयामुळेच ती जेरबंद झाली. नाही, तुला माझीच मुलं झाली पाहिजेत, कारण आता जी सत्ता आणि संपत्ती मी मिळवत जाणार आहे त्याचा वारस हा माझ्याच जीन्सचा मुलगा असला पाहिजे. ह्याची खात्री करण्यासाठी हे गर्भाशयाचं आरक्षण आलं आणि म्हणून लग्न संस्था निर्माण झाली. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही एक थिअरी आहे, पण ही थिअरी बहुतांशी मान्य आहे, बहुतांशी इट कट्स आईज. अशा परिस्थितीमध्ये बाईला मात्र तिला निसर्गाने जी शक्ती दिली होती की मला माझ्या मुलाचा बाप निवडता येईल, ती मात्र आता तो चॉईस तिला उरलेला नाही. पण पुरुषाची प्रेरणा जी आहे ती मात्र खुंटली नाही, ती शक्य आहे, सार्वत्रिकरित्या शक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये ही डिस्पॅरिटी वाढत गेलेली आहे आणि म्हणून हा एक्स्ट्रा मॅरिटल सिनारिओ जो आहे आजच्या काळातला, की एक बॅगा भरणारी, एक फक्त मुलं जन्माला घालणारी, एक फक्त स्वयंपाक करणारी बाई आणि त्याच्यानंतर एक स्वतःच्या आयुष्यामध्ये वाढणारी आणि स्वतःवरती काम करणारी आणि एक इंटरेस्टिंग व्यक्ती बनू शकणारी किंवा बनू इच्छिणारी बाई, या दोन्ही एकाच वेळेला अवेलेबल आहेत. पुरुष तसाच राहून सुद्धा यांच्यामध्ये चॉईस करू शकतोय. प्रतिष्ठा त्या नात्याला काय मिळू शकणार आहे याचा जर विचार केला तर दुसऱ्या बाईने जर लग्न करच म्हटलं तर त्याला लग्न करावं लागतंय. परंतु प्रेम ही गोष्ट इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच नश्वर आहे, ती काही टिकणारी नाही. भाजीपाला जसा कुजतो तसंच प्रेम सुद्धा कमी कमी होत जातं. ह्याचं कारण तुम्ही त्या रोलमध्ये शिरलात की थोडंसं ते खरवडलंच जाणार आहे. ते काही तुम्हाला असं मखरात ठेवून जपून ठेवता येणार नाही. इट इज गोइंग टू विदर अवे. ह्याचीही जाणीव प्रत्येक मनुष्याला असल्यामुळे प्रेमाच पुरतंच ते राहणार नाही. प्रेम संपलं की आपण जाऊया, निरोप घेऊया असं काही कोणी म्हणणार नाही. आपल्याला ते बांधून ठेवायचं असतं, कारण त्याच्याबरोबर येणारे सगळे सामाजिक व्यवहार, त्याच्याबरोबर येणारं सगळं व्यावहारिक यशापयश, सगळी सुबत्ता ही सगळी आपल्याला त्याच्याबरोबर हवी असते. कारण मी तुझी आहे तर मला त्यातलं अर्ध मिळालं पाहिजे. या सगळ्या तिढ्यांमध्ये सगळे गोंधळ ठेवलेले आहेत आणि ते म्हणजे खरं सांगायचं तर ह्या स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीमधली ही जी व्याप्ती आहे, म्हणजे विस्तारही आणि खोलीही,
ही इतकी आहे की जेमतेम पोहायला येणाऱ्या माझ्यासारख्या बाईनी तिथे डुंबायला जाऊच नाही खरं म्हणजे कोणी. खूपच त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळंच, कधी प्रवाळ दिसत आहेत, कधी भवरे दिसत आहेत. आता वेळ झालेली आहे. मला शेवटी फक्त इतकंच म्हणायचं आहे की अभाव जे हरिश्चंद्र म्हणाला, अभाव प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. वियोगाची मजा कशी असते सांगते मी तुम्हाला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मला बाप लाभला असं मी तुम्हाला सांगते, पण माझा बाप हा काही अमर नाही. तोही आणि शिवाय बदलता होता. म्हणजे सगळ्यात शेवटी तो मुलगा होतो आणि आपण त्याचे पेरेंट होतो. म्हणजे हे रोलसुद्धा बदलत जातात. ही सगळी वाहती नदी आहे त्याच्यामुळे. तर अशा परिस्थितीमध्ये तो बाप मेल्यानंतर ते जे वियोगाचं दुःख आहे तो अभाव तयार होतोच. आणि आपण त्या बापानी आपल्याला जे काही दिलं आणि तो ज्या पद्धतीने पेश आला त्याच प्रकाशामध्ये इतरांकडनं अपेक्षा करत राहतो आणि त्याच्यामुळे होणारी दुःख ही सुद्धा असतातच. मला असं म्हणायचं आहे, अभावाची योजना ही वाढीसाठी आणि विकासासाठी झालेली आहे असं मी मानते. तर त्याच्यामुळे ही जी जखम आहे तुमची, त्या जखमेनी तुम्हाला जितकं अंतर्मुख केलेलं आहे आणि जितकं आयुष्याकडे बघायला शिकवलेलं आहे आणि बघायला लावलेलं आहे, त्या जखमेबद्दल एक वाचक म्हणून मी आभारी आहे. तुम्ही कितीही भोगलं असलं तरी. तर ही जखम जेव्हा तुम्ही त्या दुःखात असता तेव्हा तो एक भोवरा असतो. परंतु आयुष्य वाहतंय तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा त्याच्याकडे बघू लागता, जे तुमच्या पुस्तकाच्या रूपाने तुम्ही सुरुवात केलेली आहे असं मी म्हणेन. हा प्रोसेस आहे, हा तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहणार आहे. कारण ते इतकं मोठं आहे आणि इतक्या संवेदनशीलतेने तुम्ही ते सगळं बघितलेलं आहे आणि भोगलेलं आहे की ते संपणारं नाही. परंतु या पुस्तकाने एक सुंदर सुरुवात, तुम्ही ते ती सगळी जखम साफ केलेली आहे आणि आता ती भरून येणार आहे. पण एक धोक्याची सूचना की ती जखम होताना जेवढ्या वेदना येतात त्याच्यापेक्षा जास्त वेदना ती भरून येताना होतात. त्या वेदना भोगण्यासाठी, ती भरून येताना जखम, त्या वेदना भोगण्यासाठी माझ्या सर्व शुभेच्छा तुम्हाला एक वाचक म्हणून आणि एक सहमानव म्हणून मी देते. आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि आभार करून थांबते. थँक्स. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करते. नमस्कार.